ताईची वाईट घ्या ती महत्वाची. तुम्ही काळजी नको. साहेबांसमोर सांगितलं नाही तुम्ही मदत केली तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने निर्णय घ्या. तर तुम्ही काही काळजी करू नका. आज ती दादा आपण योगायोग पण चांगला. नंतर हे काय मी आता आय जी साहेबांपाशी असताना आय जी साहेबांकडे पण यांनी पकडली. आता म्हणजे आपण आहे ना उद्या PI साहेबांनी मदत नाही केली तर DYSPकडे जातो पण आता डायरेक्ट आय जी साहेब आज बसते त्यांच्याकडे पण पत्र द्यायला. तर बुधवारपर्यंत आपण थांबू. बुधवारपर्यंत थांबू. नाही तर काही निर्णय झाला आपण बरोबर प्लॅनिंगने चाचा आहे मी आहे आपण एकत्रित बसून डिसिजन घेऊ. आहे का नाही? शेवट नाही ऐका ना हो ताई 2 वर्ष आम्हाला ही घटना माहिती का? नाही माहिती. आम्हाला घटना माहिती पण नाही. आम्हाला आज माहीत झाली ना. शेवट मी मगाशी पण सांगितलं आमचं नातं मोठ्यांशी नाही. आमचं नातं गोरगरिबांशी. माझ्या गोरगरिबांचा प्रश्न आहे ना तिथं समोर कुणी पण असू तो पार माझ्या विचाराचा एखादा नामका कार्यकर्ता असू त्याला मदत नाही ती मदत तुम्हाला. आणि साहेब कसं असतं 2 वर्ष झाला विषय. अधिकारी पण चांगले हे भांबळ साहेब एकदम ॲक्टिव्ह अधिकारी आहे. चुकीच्या कोणाला पाठीशी घालणारा अधिकारी नाही. त्यामुळे हे सुद्धा मदत करणारे अधिकारी वारंवार पोलीस स्टेशन जाऊन कोणी दखल घेतलंच नाही. आता आम्ही आता पोलीस स्टेशनला काय जायचं त्यांच्याकडे यायचं माझ्याकडे यायचं आम्ही येऊन बसू. आता साहेबांनी सांगितलं म्हणून बाबा साहेबांची चर्चा काय झाली तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना द्या त्याच्यामध्ये लुक स्मॉल द्या त्याच्या हातात पुरावा लागेल. तुमची ही भावना आहे आणि ती खरी आहे. परंतु ते आत्ताच बोलता म्हटले का आमच्याकडे काहीतरी त्याच्यातलं क्यू सापडून द्या आम्ही 100% त्याच्यावर कारवाई करणार. कमल साहेब असायचं ना तुमचा प्रश्न हे पण समोर कबूल करून दिलेलं असं काही नाही. खासदार साहेबांनी आयजी साहेबांना सांगितलं SP साहेबांना सांगितलं आणि आता त्यांना पण बोलल्या तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना तुम्ही पुरावेसह द्या आणि नाही जर झालं तर खासदार साहेबांना मी तुमच्यावर उपोषणाला बसू. नाही झाले ना बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही काय कोणाची शिफारस घेऊन नाही आलो. तुम्ही योगायोगाने तुम्ही आज भेटले मी 7-8 म्हणून एवढी काय गर्दी आहे योगायोगाने भेटले तर तुम्ही काय काळजी करू नका. गोरगरिबांच्या प्रश्नासाठी ना आम्हाला पुढाऱ्याची शिफारस नाही लागत. कुणीतरी घेऊन येण्याची शिफारस नाही. कधी पण आमच्याकडे या आम्ही तुमच्यासाठी कधी पण हजर आहे. एवढं आमची विनंती आहे. आता साहेबांनी सांगितले योग्य कागदपत्र द्या मी कारवाई करतो. बुधवारपर्यंत आपलं उपोषण थांबवा स्थगित करा आणि नाही त्यांनी केलं त्यांच्या तोंडाला सांगतो पुढलं डिसिजन कसं घ्यायचं. वकील साहेब आपण एकत्रित बसून घेऊ. आम्ही येऊन बसू. आम्ही त्या पोलीस स्टेशन दारात बसू. दारात नाही बसू त्या खुर्चीवर बसू. तिथे जाऊन त्या खुर्ची शेजारी तिथे टाकून बसू. करू द्या उद्या कारवाई करायची तर आमच्यावर करू द्या. शेवट आम्हाला आमचे लोक महत्वाचे. या गरिबांना घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आता तुमचं काय बोला ना आता मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन